ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अतिक्रमण कारवाईच्या विरोधामध्ये नेवासा शहरामधील अतिक्रमणधारक आक्रमक होत असल्याचे दिसते। वेळ पडल्यास लाठ्या काट्या खाऊन मात्र 12 मीटरच्या पुढे अतिक्रमण काढून देणार नसल्याचा सूर अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांचा आहे। नेवाशामधील अतिक्रमण व्यापाऱ्यांना रस्त्याच्या मध्यपासून दोन्ही बाजूचे 15 मीटर पर्यंतचे अतिक्रमण काढून घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नोटीस देण्यात आल्या आहेत। त्या संदर्भात नेवासा शहरामधील अतिक्रमण व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये व्यावसायिकांना अतिक्रमणचे अंतर 12 मीटर करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देण्यात आलं होतं। त्यानंतर देखील काही अतिक्रमित व्यापाऱ्यांनी 12 ते 15 मीटर पर्यंत अतिक्रमण स्वतःहून काढून घेतलंय। पेट्रोल पंप ते प्रवरा पुलापर्यंत नेवासा शहरामधील संपूर्ण रस्ता 70 ते 75 फूटहून अधिक रुंद आहे। तरीही बांधकाम विभागाच्या वतीने 15 मीटर पर्यंत अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत। त्यामुळे 12 मीटरच्या पुढे अतिक्रमण काढण्यास विरोध करून अतिक्रमणधारक व्यापारी रस्त्यावरती उतरून विरोध करणार असल्याचे अतिक्रमित व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आलाय। तसेच नेवासा शहरामधील व्यापाऱ्यांच्या वतीने 27 फेब्रुवारीपासून नेवासा शहर बेमुदत बंदची हाक देखील देण्यात आली आहे। आज या ठिकाणी नेवासा शहरात व्यापारी लोक सगळे धास्तीने आलेले आहेत आणि या ठिकाणी अचानक मीटिंग ठरलेली आहे। त्याचं कारण आहे की गेली साधारणतः 4 तारखेला आम्ही एक निवेदन दिलं होतं। आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभाग नेवासा यांनी पत्र दिलं होतं की 15 मीटरपर्यंतचे अतिक्रमण काढावे। त्यानंतर आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी नेवासा शहरातली साधारणतः 1000 व्यापाऱ्यांनी गरजवंतांनी निवेदन दिलं होतं की आम्ही उपोषणाला बसतो। परंतु तदनंतर जे वरिष्ठ पदाधिकारी यांनी शब्द दिला की यात्रा होईपर्यंत आम्ही काही काढून देणार नाही व 12 मीटरचे प्रयत्न करू। तदनंतर त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी 100% खात्री दिली की 12 मीटर शिवाय आम्ही हलवून देणार नाही आणि आम्हाला उपोषणापासून परावृत्त केलं, उपोषण होऊ नाही दिलं। परंतु आजची कंडिशन नेवाशामध्ये आलेली आहे की सर्व व्यापाऱ्यांनी जवळजवळ 12 ते 13 मीटरपर्यंत जवळजवळ स्वतः खोलून घेऊन दुकानं खाली करून टाकलेले। परंतु गेली 4 दिवसापासून तुम्ही नेवासा शहर पाहता, नेवासा फाटा पाहता तर एकदम भकास झालेला आहे। म्हणजे साधं पाण्याची बाटली जरी घ्यायची असेल तर काही मिळत नाही आणि एकमेकांवरती सगळे अवलंबून आहात। आता उपासमारीची वेळ चालू झाली। हे लोक धास्तावलेले आहेत आणि प्रशासनाकडून काही ठाम भूमिका समजेना। एक्झॅक्ट 12 मीटर काढतं की 15 मीटर काढतं की 15 मीटर नंतरही उरलेल्या जागेत तेही काढतं। म्हणून या ठिकाणी आमच्या सर्व व्यापारी वर्गातून आज एक निर्णय ठरला। म्हणून या ठिकाणी आज मीटिंग झाली आणि असं ठरलं की आपल्याला उपोषण करायचं आहे का। परंतु उपोषणाची भीती अशी वाटली की यदा कदाचित आम्ही उपोषण केलं तर हे लोक असं म्हणतील की बुवा आम्ही 12 मीटर काढत होतो परंतु तुम्ही उपोषण केल्यामुळे 15 मीटर काढणार आहोत। म्हणून आम्ही आता कोणतंही उपोषण न करता ज्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग अतिक्रमण काढायला येईल त्या दिवशी त्यांच्याकडून खुलासा करून घेणार एक्झॅक्ट तुम्ही 12 मीटर काढणार की 15 मीटर काढणार आणि त्यांना 12 मीटर काढण्यासाठी आग्रह धरणार। परंतु जर त्या परिस्थितीत ते जर ऐकणार नसेल तर मी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं आमचं असं ठरलेलं आहे की त्या 12 मीटरच्या ऐवजी जर 15 मीटर काढणार असेल तर आम्ही त्या 15 मीटर काढायला 100% विरोध काढणार। त्यासाठी आम्ही आमच्यावर लाठीचार्ज झाल्या, पोलीस केसेस झाल्या किंवा आमचा त्याच्यात जीवही गेला तरी बेहतर। परंतु पुढच्या येणाऱ्या पिढी आमच्या सुखात निदान त्यांचं पोट प्रपंच भरला पाहिजे यासाठी तो त्याग आम्ही करणार आहे। ती केस आमची झाली हरकत नाही, आमचा त्याच्यात लाठीचार्ज झाला, जीव गेला तरी हरकत नाही। परंतु पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी हा सगळा खैडाटोप आहे। शासनाने प्रशासनाने या व्यापाऱ्यांची आमची तळमळ लक्षात घेऊन याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा असं मी जाहीरपणे आवाहन करतो। तदनंतर म्हणजे आज शिवरात्र असल्या कारणाने उद्या नेवासा शहर पूर्णतः बेमुदत बंद आहे। म्हणजे त्यासाठी आम्ही बाजारही बंद, नेवासा येणारा रविवारचा बाजारही बंद ठेवलेला आहे। केवळ सगळ्यांना न्याय मिळावा। कुणी असं समजू नये की आमचं दुकान नाही मग आम्हाला काय फरक पडतो, पण आज आमच्यावर वेळ आहे उद्या तुमच्यावर वेळ आहे येणार आहे। ही वेळ येऊ नये किंवा आमच्या खिशात 1 रुपया आला तर त्या 1 रुपयातला 4 आणा तुमच्या खिशात येणार आहे आणि सगळं बाजार मार्केट फिरणार आहे। या अनुषंगाने सगळ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा इतर व्यापाऱ्यांनी त्याला मदत करायची। सगळ्यांनी ते बंद ठेवणार आहोत, बाजारही बंद आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी। आणि या व्हिडिओद्वारे मी पुन्हा एकदा प्रशासनाला सांगतो की आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये,
किमान पुढील प्रयोजन 100% तुमचं जर 15 मीटर काढायचंच आहे, तुमचा रस्ता मोठा चौपदरी करायचा आहे किंवा तुम्हाला हायटेक सिटी सारखं करायचं आहे आणि पाठीमागे गाडी होणार असेल तर आमचं काढायला हरकत नाही, पण पुढे पहिल्या सगळ्या तांत्रिक अडचणी दूर करा. पाठीमागे जिल्हा परिषदची जागा आहे, तिकडे स्टँडचं संगमनेरच्या धर्तीवर स्टँड डेव्हलपमेंट करा. नेवासा शहरात ही जागा जी झेडपीचे हे साधारणतः 600-700 व्यापारी इथं बसू शकतात, एवढे गाळे इथं तयार होऊ शकतात. हा निधी आणा, हा निधी आणा, नाही तर आमच्या याच्या पाठीमागे तुम्ही बांधकाम आमच्याकडूनच डिपॉझिट घ्या आणि तुमचं तांत्रिक अडचणी दूर होऊन सगळं बांधकाम परमिशन घेऊन बांधकाम चालू करा, गाळे तयार करा, आमच्याच पैशातून गाळे तयार करा, तेच गाळे आम्हाला द्या. त्यानंतर गाळे तयार झाल्यानंतर पुढचं अतिक्रमण 100% पाडा, ही आमची इच्छा आहे. या सगळ्या भावना तुम्ही लक्षात घ्या. तोपर्यंत साधारणतः प्रत्येक व्यापाऱ्याला एक 8 ते 10 फुटाची जागा पोट भरण्यासाठी वाचावी. त्याला काय तिथं महल नाही बांधायचा. तुम्ही शासनाने इतरांना तुमच्या शेती महामंडळाच्या ज्या जमिनी दिल्या लीजवर त्या 50 रुपये 100 रुपये एकराने वर्षाच्या हिशोबाने दिलेल्या आहेत. आम्हाला 8x10 जागा तरी तुम्ही द्यावं पोट भरण्यासाठी, ही तळतळीन विनंती आहे. हा एक संदेश शासनाला, याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. हा व्यापारी वर्ग सर्वसामान्य गोरगरीब आहे आणि याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. तर मी तळतळीने विनंती करतो की आपण किमान 10 फुटाची जागा त्यांना देण्यात यावी. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी.